प्रश्नांपैकी एकाला मनोभावे स्पर्श करा. उत्तर लगेच मिळणार नाही, पण जे मिळेल ते तुमचं आयुष्य बदलू शकतं. डोळे बंद करा, मनात चाललेली धावपळ थांबवा. आज जिथे तुम्हाला काही मागायचं नाही, फक्त स्वामींवर सोपवायचं आहे. स्वामी समर्थ कधीही गडबडीत उत्तर देत नाहीत, कारण जे उत्तर आयुष्य बदलतं ते मन तयार झाल्यावरच दिलं जातं. आज तुमच्यासमोर 4 प्रतिमा आहेत, 4 वेगवेगळे संकेत आहे, 4 वेगवेगळे मार्ग आहे, पण स्वामींचा संदेश लगेच मिळणार नाही. स्वामी म्हणतात, मन शांत असेल तर देवही शांत राहतो. आजच्या यशाने तुम्ही जे गमावलं आहे, जे मिळालं नाही, जे मनात चालत आहे, ते सगळं मनातच ठेवा. स्वामी तुमचं ऐकत आहेत, पण परीक्षा घेत आहे. जर तुम्ही संयम ठेवलात तर उत्तर नक्की मिळेल. तुमच्या समोर आहेत 4 प्रतिमा. पहिली प्रतिमा म्हणजे शांत, स्थिर, गंभीर, जणू काही बोलतच नाही, पण आतून खूप काही सांगते. तर दुसरी प्रतिमा आहे तेजस्वी, जागृत, शक्तिशाली, भीतीला दूर ढकलणारी. तिसरी प्रतिमा आहे करुणामय, मृदू, सांत्वन देणारी, दुःख समजून घेणारी. तर चौथी प्रतिमा आहे गूढ, रहस्यमय, मौनात उत्तर देणारी. आत्ताच निवड करू नका. स्वामी म्हणतात, घाईत घेतलेला निर्णय नशीब बदलत नाही. स्वामींचा एक नियम आहे, जे थांबू शकतात तेच खरं उत्तर ऐकू शकतात. आज अनेक जण इथेच थांबत नाही, पण तुम्ही थांबलात तर समजा स्वामी पाहत आहेत. मनात प्रश्न येतील, उत्तर कधी मिळेल, मी योग्य प्रतिमा निवडेन का? हेच प्रश्न तुमची तयारी तपासत आहे. आता मन स्थिर झालं असेल तर श्वास शांत झाला असेल, आता कोणतीही घाई न करता तुमच्या मनाने एक प्रतिमा निवडा. बोटांनी स्क्रीनला स्पर्श करा, पण शब्द नका बोलू. स्वामी म्हणतात, जे न बोलता मागतात त्यांना उत्तर लवकर मिळतं. स्वामी थेट भविष्य सांगत नाहीत, ते संकेत देतात. आजच्या पुढच्या 7 दिवसात तुम्हाला एक चिन्ह दिसेल, एक वाक्य एक येईल, एक स्वप्न पडेल. तोच तुमचा संदेश असेल. जर मन शांत वाटू लागलं तर समजा मार्ग योग्य आहे. जर अस्वस्थ वाढली तर अजून थांबायचं आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या नशिबात जे आहे ते काढून घेत नाही, पण तुला जे पेलणार नाही ते आधीच दूर करतो. आज तुम्ही इथे आलात, हेच तुमचं उत्तर आहे. कमेंटमध्ये लिहा स्वामी समर्थ आणि सांगा तुम्ही कोणती प्रतिमा निवडली. हा संदेश इथेच थांबवू नका. ज्याला गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा. स्वामी समर्थ म्हणतात, मी कधी कधी बोलत नाही, कारण तू ऐकण्यास तयार नसतोस. आज तुमच्या आयुष्यात जे प्रश्न अनुत्तरित आहेत ते दुर्लक्षामुळे नाहीत, ते तयारीमुळे थांबलेले गेले आहे. मौन म्हणजे नकार नाही, मौन म्हणजे योग्य वेळची वाट पाहणं. जर आज तुमचं मन शांत आहे तर समजा स्वामी तुमच्याशी संवाद साधत आहे. काही लोकांच्या आयुष्यात संघर्ष जास्त असतो, कारण जे त्यांच्यावर स्वामीची विशेष नजर असते. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याला मी घडवतो त्याला आधी झिजवतो. आज जे दुःख आहे ते शिक्षा नाही, ती तयारी आहे. तुम्ही कमकुवत नसून निवडलेले आहात. तुम्ही कोणती प्रतिमा निवडली यापेक्षा महत्वाचं आहे ती प्रतिमा तुम्हाला का आकर्षित झाली. कारण स्वामी निवडत नाही, मन ओढलं जातं. त्या प्रतिमेची ऊर्जा आजपासून तुमच्या विचारांमध्ये हळूहळू बदल घडवेल. तुमचं बोलणं बदलेल, तुमचा संयम वाढेल आणि काही लोक आपोआप दूर जातील. ते वाईट नाही, ते संरक्षण आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा मी जवळ येतो तेव्हा माया शेवटचा प्रयत्न करते. जर अचानक काम अडकलं, लोक विरोध करू लागले, मन विचलित झालं तर घाबरू नका.
समजा उत्तर जवळ आहे. कारण वादळ कधीच शांततेशिवाय येत नाही. स्वामी थेट तारीख सांगत नाहीत, पण संकेत देतात. पुढील 21 दिवसात तुमच्या आयुष्यात एखादी जुनी आठवण परत येईल, एखादी व्यक्ती अचानक संपर्क करेल, एखादा निर्णय घ्यावा लागेल. तो निर्णय तर्काने नाही, मनाच्या शांततेने घ्या. तोच तुमच्या वळण बिंदू असेल. स्वामी समर्थ म्हणतात, मी काही काढून घेत नाही, मी जागा मोकळी करतो. ज्याच्यासाठी रडला ते कदाचित तुमचं नव्हतंच, कारण जे खरंच तुमचं असतं ते कधीच वेदना देत नाही. आज जे निघून गेलं ते पुढच्या मोठ्या कृपेची पूर्वतयारी आहे. आता मनात एकच वाक्य ठेवा, स्वामी जे योग्य आहे तेच घडू दे. हे वाक्य म्हटलं की भीती निघून जाते, कारण शरण गेलेला माणूस कधी हरत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या सोबत आहे, पण तू आधी स्वतःवर विश्वास ठेव. आजचा हा संदेश इथेच संपत नाही, तो तुमच्यात रुजतो. कमेंटमध्ये नक्की लिहा, मी तयार आहे स्वामी, आणि हा संदेश ज्याला मनापासून गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. तर स्वामी भक्तांनो, या 4 प्रतिभांपैकी तुम्हाला तुमच्या मनात जी प्रतिभा पहिल्यांदा येईल तीच तुम्हाला निवडायची आहे. ज्यांनी 1 नंबरची प्रतिभा निवडली आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. या विश्वात जेव्हा मन थकून जातं, जेव्हा प्रश्न उरतात, जेव्हा उत्तर सापडत नाही, तेव्हा एकच नाव ओठांवर येतं, श्री स्वामी समर्थ. तर स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण आपल्याला प्रश्न पडतो, स्वामी खरंच माझ्या सोबत आहे का? आज हा संदेश ऐकताना डोळे बंद करा, मन शांत करा, आणि फक्त एकच गोष्ट मनात ठेवा, आज स्वामी स्वतः तुमच्याशी बोलणार आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतो, कोणाच्या घरात, कोणाच्या नोकरीत, कोणाच्या आरोग्यात, तर कोणाच्या मनात. आपण रोज देवाकडे मागणं मागतो, पण उत्तर उशिरा का मिळतं? कारण स्वामी म्हणतात, वेळ येईपर्यंत संयम ठेव, मी तुझं दुःख पाहतोय. जेव्हा तुम्ही एकटे रडता तेव्हा स्वामी तुमच्या जवळ असतात. जेव्हा तुम्ही हार मानायच्या विचारात असता तेव्हा स्वामी तुमचा हात धरतात. स्वामींवर श्रद्धा म्हणजे डोळ्यांनी न दिसणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवणं. संयम म्हणजे उत्तर न मिळालं तरी देवाला दोष न देणं. आणि विश्वास म्हणजे सगळं संपल्यासारखं वाटत असतानाही स्वामी काहीतरी चांगलं करणारच असं मनाशी म्हणणं. स्वामी म्हणतात, तू चालत राहा, मार्ग मी तयार करतो. आज जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर हे योगायोग नाही, स्वामींनीच तुम्हाला इथे आणलाय. कदाचित तुम्ही काही मागितलं असेल, कदाचित उत्तराची वाट पाहत असाल, कदाचित मन खूप जड झालं असेल. स्वामी म्हणतात, थोडा वेळ अजून, तुझी परीक्षा आता संपत आली आहे. फक्त स्वामींची प्रतिमा हलका, स्वामींचे जीवनातील संकेत. आता मन थोडं शांत झालं असेल, श्वास हळूहळू घ्या आणि मनात एकच विचार ठेवा, स्वामी माझ्याशी बोलत आहे. स्वामी म्हणतात, मी दूर नाही, मी तुझ्या श्वासात आहे, तुझ्या विचारात आहे, तुझ्या अश्रूंमध्ये आहे. आपण अनेकदा विचारतो, मी भक्ती करतो, नामस्मरण करतो, तरी त्रास का कमी होत नाही? स्वामी उत्तर देतात, सोनं तापल्याशिवाय शुद्ध होत नाही, तसंच माणूस दुःखाशिवाय घडत नाही. तुझ्या आयुष्यात जे चाललंय ते शिक्षा नाही, ती तयारी आहे. अनेक लोक शेवटच्या टप्प्यावर हार मानतात आणि त्यांना कळतही नाही की स्वामींची कृपा फक्त एकच पाऊल दूर होती. स्वामी म्हणतात, थांब, आता मागे वळू नकोस. जर आज मनात निराशा आली असेल तर हा संदेश फक्त तुझ्यासाठी आहे. प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते. फूल उमलायला वेळ लागतो, फळ यायला वेळ लागतो, आणि आयुष्य बदलायलाही वेळ लागतो. स्वामी म्हणतात, तू घाई करू नकोस, मी उशीर करत नाही.
जेव्हा कोणी साथ देत नाही तेव्हा स्वामी देतात. जेव्हा सगळे प्रश्न विचारतात तेव्हा स्वामी उत्तर देतात. पण ते उत्तर शब्दात नसतं, ते अनुभूती असतं. स्वामी जेव्हा मदत करणार असतात तेव्हा ते संकेत देतात. अचानक मन शांत होणं, निराशेतही आशा वाटणं, एखादा शब्द, व्हिडिओ, व्यक्ती अचानक समोर येणं. आज हा व्हिडिओ पाहणं हा सुद्धा एक संकेत आहे. स्वामी म्हणतात, तू जे मागतोस ते नाही, पण तुला जे योग्य आहे ते मी देतो. कधी कधी आपली इच्छा लहान असते आणि स्वामींची योजना मोठी. जर तू मनापासून स्वामींना हाक मारली असेल तर लक्षात ठेव, तुझं दुःख कायमचं नाही. तुझी रात्र संपणार आहे, तुझा सूर्योदय जवळ आहे. आता मन पूर्णपणे स्थिर झालं आहे. या क्षणी कोणतीही अपेक्षा ठेवू नका, फक्त ऐका, कारण स्वामी आज मनाच्या आत उतरून बोलत आहे. स्वामी म्हणतात, मी तुझी परीक्षा घेतली पण तुला कधीही एकटं सोडलं नाही. भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही, भक्ती म्हणजे दुःखातही देवावर राग न धरणं. जेव्हा सगळं बिघडल्यासारखं वाटतं तेव्हाही स्वामी माझं चांगलंच करतील असं मनाशी म्हणणं, हीच तर खरी भक्ती असते. स्वामी म्हणतात, ज्याने मला मनापासून धरलं त्याचा हात मी कधी सोडत नाही. संयम हा स्वामींचा सर्वात मोठा उद्देश आहे. आज जे सहन करत आहात ते उद्या तुमची ताकद बनेल. स्वामी म्हणतात, तू आज शांत राहिलास तर उद्या परिस्थिती शांत होईल. संकटात मार्ग दिसत नाही म्हणूनच माणूस घाबरतो, पण स्वामी म्हणतात, अंधारातच दीप उजळतो. ज्या दिवशी तुम्हाला वाटेल आता काहीच होणार नाही, त्याच दिवशी स्वामी काम करतात. आपण म्हणतो माझं नशीब खराब आहे, पण स्वामी म्हणतात, नशीब बदलायला एक क्षण पुरतो आणि तो क्षण मी ठरवतो. आज जे अडकलं आहे ते सुटेल फक्त योग्य वेळेला. आज हा संदेश ऐकत आहे त्याच्यासाठी स्वामी म्हणतात, भीती सोड, आता मी पुढे आहे. तुझ्या आयुष्यात चांगले दिवस हळूहळू सुरू होत आहेत. मनात एकच वाक्य ठेवा, स्वामी माझ्या सोबत आहे. तर स्वामी भक्तांनो, ज्यांनी 2 नंबरची प्रतिमा निवडली आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. डोळे बंद करा, मन शांत करा आणि स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करा. स्वामी म्हणतात, मी आहे तिथे भयाला स्थान नाही. जी व्यक्ती मनापासून माझ्यावर विश्वास ठेवते, तिच्या आयुष्यातील प्रत्येक अडचण मी स्वतः ओढून घेतो. तू एकटा नाहीस, तुझ्या अश्रूंचा प्रत्येक थेंब माझ्या चरणापर्यंत पोहोचतो. आज जे तुला कठीण वाटत आहे तेच उद्या तुझ्या जीवनाची सर्वात मोठी शिकवण ठरणार आहे. थांब, काही करू नकोस, कारण स्वामींचा वेळ कधीच चुकत नाही. ज्या दिवशी तुला वाटेल आता काहीच उरले नाही, त्याच दिवशी स्वामी नव्या मार्गाची दारे उघडतात. स्वामी म्हणतात, तू कर्म करत राहा, फळाची चिंता मला दे. ज्याने मला मनापासून हाक मारली त्याचा हात मी कधीच सोडत नाही. अंधार कितीही दाट असो, स्वामींचा नामस्मरणाचा दिवा तो नक्की उजळतो. आज तू संघर्ष करत आहेस, कारण उद्या तू इतरांसाठी प्रेरणा बनणार आहेस. स्वामी समर्थ तुझ्या जीवनातील प्रत्येक प्रश्नांचे उत्तर आहेत. फक्त शांतपणे माझ्या चरणी विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात जे थांबले आहे ते योग्य वेळ आली की वाऱ्यासारखे पुढे सरकेल. तू फक्त एकच कर, दररोज मला आठव, कारण जो मला आठवतो त्याची जबाबदारी माझी असते. स्वामी समर्थांची चरण हे केवळ पाय नाहीत, ते आशेचे मंदिर आहेत. जे तिथे मस्तक ठेवतात त्यांचे दुःख तिथेच विरघळते. आज, उद्या आणि सदैव स्वामी तुझ्या सोबत आहेत. ओम श्री स्वामी समर्थ. ओम. शांत राहा, विश्वास ठेवा, सर्व काही उत्तम होईल.
आता मन अधिक शांत झाले आहे, श्वास हळूहळू चालू आहे आणि स्वामींची कृपा तुझ्या भोवती कवचासारखी उभी आहे. स्वामी म्हणतात, जे घडते आहे ते तुझ्या भल्यासाठीच घडते आहे. तुला आज कारण कळत नाही, पण उद्या तेच कारण तुझ्या डोळ्यात आनंदाश्रू आणेल. तू फार काही सहन केलं आहेस ते स्वामींना माहीत आहे. तू कोणाला सांगितलं नाहीस, पण तुझं मन स्वामीशी बोलत होतं. म्हणूनच आज स्वामी तुला सांगत आहेत, थोडं अजून धीर धर, कारण तुझ्यासाठी ठरलेली कृपा वाटेतच आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा सगळे मार्ग बंद वाटतात तेव्हा मी अदृश्य मार्ग उघडतो. तू फक्त एक पाऊल विश्वासाने टाक, मी 10 पावले तुझ्यासाठी येईन. जी व्यक्ती मला मनात बसवते तिच्या आयुष्यात भीती टिकत नाही. आज तुझ्या आयुष्यात शांतता कमी आहे, पण स्वामी सांगतात, ही शांतता तात्पुरती हरवली आहे, नष्ट झालेली नाही. नामस्मरण करत राहा, मनाला प्रश्न पडू देऊ नकोस, कारण जिथे विश्वास असतो तिथे प्रश्न टिकतच नाही. स्वामी म्हणतात, मी तुला पाहतो आहे. तुझी झोप नसलेली रात्र, तुझं गप्प बसलेलं दुःख, तुझी न बोललेली वेदना, सगळं माझ्या समोर आहे. म्हणूनच घाबरू नकोस, तुझी वेळ येत आहे. आज तू वाट पाहतो आहेस, पण लक्षात ठेव, प्रतीक्षा ही सुद्धा एक तपश्चर्या असते आणि तपश्चर्याचं फळ नेहमी गोड असतं. स्वामी समर्थ म्हणतात, तू जर माझ्यावर विश्वास ठेवलास तर तुला कोणावरही अवलंबून राहावं लागणार नाही, कारण मी पुरुष आहे. आज हे शब्द ऐकत असताना जर तुझ्या डोळ्यात पाणी आलं तर समज, स्वामीची कृपा तुला स्पर्श करून गेली आहे. हे अश्रू कमकुवतपणाचे नाहीत, हे आत्मशुद्धीचे आहेत. स्वामी म्हणतात, तुझं आयुष्य बदलायला फार मोठ्या गोष्टींची गरज नाही, फक्त मनापासून एकदा मला शरण ये आणि बघ सगळं कसं हळूहळू ठिकाणावर येतं. आता थोडा वेळ शांत राहा, मनात फक्त एकच नाम ठेवा, श्री स्वामी समर्थ. स्वामी तुझ्या सोबत आहे आता आणि कायम. शांत राहा, विश्वास ठेवा, कृपा सुरू झाली आहे. स्वामींच्या चरणी एकदा मन शांत झालं की आयुष्याचा प्रत्येक क्षण अर्थाने भरून जातो. आज मी तुझ्या मनाशी बोलतो, तुझ्या मनाच्या शांततेतून. तू इतका थकला आहेस की तुझ्या शरीरातली ऊर्जा कुठे गायब झाली आहे, तुलाच कळत नाहीस. पण स्वामी म्हणतात, तुझं शरीर थकते पण तुझा आत्मा कधी थकत नाही. तू फक्त एका गोष्टीची गरज आहे, मनाची जागरूकता. स्वामी समर्थ, तू जे काही गमावले आहेस ते परत येत नाही, म्हणून दुःख होऊ नकोस, कारण ज्या गोष्टीची तुझ्या आयुष्यात आवश्यकता आहे ती कधीच तुझ्यापासून दूर जात नाही. तू ज्या गोष्टींसाठी प्रयत्न करतोस तेच तुझं भविष्य घडवतात. आज तू जर अपयश अनुभवतो आहेस तर लक्षात ठेव, अपयश ही सफरची एक पायरी आहे. तू जितका पडतोस तितका उभा राहतोस, तितकाच मजबूत बनतोस. स्वामी म्हणतात, ज्याने पुन्हा उभं राहण्याचा निर्णय घेतला तोच खरा विजयी आहे. आता एक प्रश्न विचारतो, तू स्वतःशी प्रामाणिक आहेस का? तू जे म्हणतोस ते करतोस का? तू जे मनात ठेवतोस तेच जीवनात घडतं का? म्हणून स्वामींचा संदेश, मन स्वच्छ ठेवा. आजच्या काळात सगळे काही वेगाने बदलत, पण स्वामींची शिकवण कधी बदलत नाही. ती आहे, प्रत्येक क्षण स्वामींच्या नावाने सुरू करा. स्वामींचं नाव तुझ्या जीवनाला एक नवीन दिशा देतं. तू कुठेही असला, कोणत्याही अडचणीत असला, स्वामी तुझ्या जवळ आहेत. तुझ्या मनातली भीती मी ओळखली आहे, तुझ्या हृदयातील ताण मी जाणतो. म्हणूनच माझ्याकडे आज तू माझ्यावर विश्वास ठेवतोस तर उद्या तू स्वतःवर विश्वास करशील, कारण जे मी करतो ते तुझ्या आत्म्यातून सुरू होतं. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्यात माझी शक्ती आहे. स्वामींची कृपा हे काही जादू नाही, हे
सत्य आहे. तू जेव्हा मनाने प्रार्थना करतोस तेव्हा तुझ्या आत्म्यात एक प्रकाश जागतो. तो प्रकाश तुझ्या आयुष्याची दिशा बदलतो. तू जे काही करत आहेस तेच तुझ्या भविष्यात फळ देतं. तू धैर्याने पुढे चालत जा, कारण स्वामींचा हात तुझ्या हातात आहे. आता थोडा वेळ शांत राहा. मनात फक्त एकच विचार ठेव, मी स्वामी समर्थांच्या कृपेने सुरक्षित आहे. ओम श्री स्वामी समर्थ. ओम. तू जे काही मागशील ते स्वामी देतात, पण कधी कधी त्यासाठी थोडा वेळ लागतो. काही वेळा स्वामींची परीक्षा घेतात, कारण तू जेवढा धैर्यशील तू तितका मोठा होशील. आज तू जे अडचणीत आहेस तेच तुझं बदलणं सुरू आहे, आणि हे बदल तुझ्या आयुष्याला संपूर्णपणे नव्याने घडवतील. स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहे. शांत राहा, विश्वास ठेवा, सर्व काही उत्तम होईल. स्वामी भक्तांनो, ज्यांनी 3 नंबरची प्रतिमा निवडली आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. स्वामी समर्थ म्हणजे केवळ एक नाम नाही, तर जगण्याचा मार्ग आहे, आत्मविश्वासाचा स्रोत आणि जीवनाचा आधार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याच्या मनात धैर्य आहे त्याच्याजवळ सर्व शक्यता आहेत. आजचा दिवस तुमच्यासाठी एक नवा आरंभ आहे. जगातल्या प्रत्येक संकटाला सामोरं जाण्यासाठी स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहे. जीवनात संघर्ष येणे हे सामान्य आहे, पण संघर्षातून बाहेर पडायची ताकद कोण देते? स्वामी समर्थ देतात. स्वामी समर्थ म्हणतात, वाट कितीही अडथळ्यांनी भरलेली असली तरी जे मनाने ठरवतात ते जिंकतात. तुम्ही कितीही कमी आहात, तुमच्यातील धैर्य आणि विश्वास वाढवा. स्वामींच्या चरणी मन लावून बोला, स्वामी माझ्या आयुष्यातील अडचणी दूर करा. काही लोक म्हणतात भाग्य खराब आहे, पण स्वामी समर्थ सांगतात, भाग्य तुमच्या कर्मांनी बनवतं. आपण जे करतो तेच आपल्या भाग्याला आकार देतो. आजपासून प्रत्येक दिवशी एक चांगलं कर्म करा. कुठल्याही छोट्या कर्माची किंमत कमी नसते. आत्मविश्वास हे जीवनातील सर्वात मोठं शस्त्र आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आपण जे ठरवतो तेच होऊ शकतं. तुम्ही जिथे असाल तिथून पुढे जाण्यासाठी फक्त एकच गोष्ट आवश्यक आहे, स्वतःवर विश्वास. तुम्ही स्वतःला सांगू शकता, मी स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने सर्व काही करू शकतो. भक्ती म्हणजे फक्त नामस्मरण नाही, भक्ती म्हणजे मनाची शांती. स्वामी समर्थ म्हणतात, मन शांत असेल तर जीवन सुगम होईल. जगातील प्रत्येक वेदना आणि चिंता स्वामी समर्थांच्या चरणी सोडून द्या. अनेक लोक म्हणतात, मला धन, यश, प्रसिद्धी हवी, पण स्वामी समर्थ सांगतात, सर्वात मोठी संपत्ती म्हणजे संतोष. जर मन शांत असेल, तुम्ही जे काही मिळवता ते टिकवू शकता. प्रसिद्धी, धन, नाव हे सर्व येते आणि जाते, पण शांत मन आणि समाधानी जीवन कायम राहतं. स्वामी समर्थ सांगतात, ज्या मनात श्रद्धा आहे त्याला कधीही हार नाही. आजचा संदेश तुमच्यासाठी एकच आहे, तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा, स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक संकटाला सामोरं जा. स्वामी समर्थ माझ्या जीवनात सदैव साथ राहू. तुम्ही तर स्वामी समर्थ म्हणतात, कृपा मिळेल ती फक्त श्रद्धेने. तुम्ही कितीही त्रासात असला परंतु मनाने जेव्हा स्वामींचा विश्वास ठेवतात तेव्हा स्वामी तुमच्या संकटाला दूर करतात. तुम्ही स्वामींच्या नावाने जरी एकच वेळा बोललात, तो आवाज स्वामींच्या कानात पोहोचतो आणि स्वामी तुमच्यावर आपल्या कृपेची छाया टाकतात. शरीर क्षणिक आहे, पण आत्मा अनंत आहे. स्वामी समर्थ सांगतात, जीवन हे शरीराचे नाही, आत्म्याचे आहे. जगात आपण फक्त शरीराची काळजी घेतो, पण आत्म्याची काळजी घेणं हे खूप मोठं काम आहे. स्वामी समर्थ म्हणतात, धर्माचा मार्ग ज्या आत्म्याला शुद्ध करतो तोच मार्ग खरा. अज्ञान हे अंधार आहे, ज्ञान हे प्रकाश आहे. स्वामी समर्थ म्हणतात, ज्ञान मिळालं की जीवन बदलतं. ज्याच्याकडे ज्ञान आहे तो कोणत्याही परिस्थितीत उभा राहू शकतो.
त्यामुळे स्वामी समर्थांनी सांगितलं आहे, शिक्षण घ्या, विचार करा आणि सत्याचा मार्ग पकडा. धैर्य म्हणजे केवळ शौर्य नाही, धैर्य म्हणजे मन शांत ठेवून पुढे जाणं. स्वामी समर्थ म्हणतात, संयम हे सर्वात मोठं शस्त्र आहे. तुम्ही जेव्हा संयम ठेवता, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा आपोआप निघून जातो. कधी कधी अपयश येतं तेव्हा मन म्हणतं मी थकले, परंतु स्वामी समर्थ म्हणतात, अपयश म्हणजे मार्गदर्शन, अपयश म्हणजे धैर्य. तुम्ही अपयशाला थांबवू नका, त्याच्या मागे लपलेलं यश आहे. आपण जिंकतो तेव्हा नाही, आपण पुन्हा उठतो तेव्हा जिंकतो. स्वामी समर्थ सांगतात, सेवा ही भक्तीची खरी ओळख आहे. प्रेम म्हणजे फक्त शब्द नाही, प्रेम म्हणजे सेवा, समर्पण द्या. जेव्हा आपण इतरांना मदत करतो तेव्हा स्वामी आपल्या मनात आनंदाची शांती देतात. आजचा संदेश तुमच्यासाठी. स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहे. तुमच्या जीवनात आनंद आणण्यासाठी तुम्ही जेव्हा स्वामीच्या नावाचा जप कराल तेव्हा तुमचे सर्व दुखणे कमी होतील. स्वामी समर्थांची चरण तुमच्यावर सदैव राहोत. स्वामी समर्थ म्हणजे केवळ एक संत नाही, ते जीवनातील सर्व प्रश्नांची उत्तर देणारे मार्गदर्शक आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, जीवनात जे काही घडतं ते सर्व स्वामीच्या इच्छेने घडतं. तुम्ही जे काही अनुभवता तो तुम्हाला काही शिकवण्यासाठी आहे. स्वामी समर्थ तुम्हाला त्या शिकवणीतून मार्ग दाखवतात. विश्वास म्हणजे फक्त नामस्मरण नाही, विश्वास म्हणजे मनात अढळ ठाम विश्वास. आणि समर्थ म्हणतात, जे मनाने ठरवतात तेच मिळवतात. तुम्ही जर ठरवलं की तुम्ही यशस्वी व्हाल तर स्वामी तुमच्यावर कृपा करतात आणि मार्ग उघडतात. जीवनाचा उद्देश शोधणे हे खूप महत्वाचे आहे. स्वामी समर्थ सांगतात, जीवनाचा उद्देश म्हणजे आपल्या आत्म्याला शुद्ध करणे. आपण जगतो का फक्त खाण्यासाठी, पिण्यासाठी, आनंदासाठी नाही. आपल्या आयुष्यातील उद्देश आहे सेवा, प्रेम आणि सत्य. संकटाच्या वेळी स्वामी समर्थांची साथ किती महत्वाची असते हे आपण अनुभवले आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जो स्वामीच्या नावाने उभा राहतो तो कधीच पराभूत होत नाही. तुम्ही जेव्हा घाबरता, स्वामीच्या नावाचा जप करता, तुमचे मन शांत होईल, तुम्हाला मार्ग दिसेल. स्वामी समर्थ सांगतात, क्षमाशील मनालाच स्वामींची कृपा मिळते. जेव्हा आपण दुसऱ्यांना माफ करतो आपल्या मनात शांतता येते. क्षमा म्हणजे कमजोरी नाही, क्षमा म्हणजे मनाची उंची. स्वामी समर्थ म्हणतात, साधना म्हणजे मनाला नियंत्रित करणं. आपण जेव्हा साधना करतो तुमचे मन वाईट विचारापासून दूर राहतं. साधना म्हणजे फक्त पूजा नाही, साधना म्हणजे मनाचा प्रशिक्षण. आजचा संदेश तुमच्यासाठी. स्वामी समर्थ तुमच्या जीवनात सुख, शांती आणि यश आणतील. तुम्ही रोज स्वामीच्या नामाचा जप करा, ते तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवतील. ज्यांनी 4 नंबरची प्रतिमा स्वामींची निवडली आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊ. हा संदेश स्वामी समर्थांच्या 4थ्या प्रतिमेच्या भावनेवर आधारित आहे, म्हणजेच भक्ती, समर्पण, आत्मशुद्धी आणि कर्मयोग. स्वामी समर्थ म्हणजे एक अशी आत्मशक्ती जी आपल्या मनाला शांत करते. स्वामी समर्थ म्हणजे एक असा मार्गदर्शक जो आपल्याला सत्य, धर्म आणि आत्मविश्वास शिकवतो. स्वामी समर्थ म्हणतात, तुम्ही जर मनाला शांत ठेवले तर जगाचे सगळे प्रश्न सोडतात. स्वामी समर्थ म्हणजे सहजता नाही तर शिस्त आहे. शिस्त म्हणजे मनाचे नियंत्रण. स्वामी समर्थ म्हणतात, अश्रू ओढू नका पण मनाला धीर द्या. भक्ती म्हणजे फक्त देवाची आठवण नाही, भक्ती म्हणजे प्रत्येक क्षणी देवाचा विचार. स्वामी समर्थ म्हणतात, भक्ती म्हणजे तुमचे मन देवात असावे, तुमचे वचन देवात असावे, तुमचे कर्म देवासाठी असावे. भक्ती म्हणजे शरीराला कष्ट देणे नाही, भक्ती म्हणजे मनाला स्वच्छ ठेवणे आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुम्ही जे काही कराल ते देवाच्या नावाने करा, तुमचे काम पवित्र होईल.
जीवन म्हणजे संघर्ष, पण संघर्ष म्हणजे त्रास नाही, संघर्ष म्हणजे वाढ आहे. स्वामी समर्थ म्हणतात, समस्या येतात पण ती आपल्याला मजबूत करतात. तर जीवनात दुःख आलं तर त्याला अडचण समजू नका, त्याला संधी समजा. स्वामी समर्थ म्हणतात, आपण जेव्हा पडलो तेव्हा उठण्याचा प्रयत्न करा, उठल्याशिवाय काहीही मिळत नाही. आत्मविश्वास म्हणजे आपल्यावर विश्वास ठेवणे. स्वामी समर्थ म्हणतात, तुम्ही जर स्वतःवर विश्वास ठेवला तर जगही तुमच्यावर विश्वास ठेवेल. आत्मविश्वास म्हणजे दुसऱ्याच्या अपेक्षेने चालणे नाही, आत्मविश्वास म्हणजे आपल्या स्वभावाने चालणे आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या मनातील देह शौर्याचं तुमचं शक्ती आहे. धर्म म्हणजे आपले कर्तव्य, कर्म म्हणजे आपले प्रयत्न. तर स्वामी समर्थ म्हणतात, कर्म करा, परिणामाची चिंता नका. आपल्या जीवनात जे काही काय येईल ते सर्व आपल्या कर्मामुळे येते. तर स्वामी समर्थ म्हणतात, ज्यांनी कर्म केले तेच जीवनात यशस्वी होतात. शांती म्हणजे मनाची स्थिरता, समाधी म्हणजे मनाचा एकाग्रता. स्वामी समर्थ म्हणतात, मन शांत असेल तर जीवन शांत होईल. आपण दिवसभर काही थकले असलो परंतु रात्री मन शांत असेल तर दिवसाची थकवा दूर होतो. स्वामी समर्थ म्हणतात, मनात शांती आणा तर जग शांत होईल. भक्तीचे फळ म्हणजे आत्मिक आनंद, भक्तीचे फळ म्हणजे मनाचा स्थैर्य. स्वामी समर्थ म्हणतात, भक्ती करणाऱ्याला देव कधीही सोडत नाही. भक्ती म्हणजे देवावर पूर्ण विश्वास म्हणजे मनाचे धैर्य. स्वामी समर्थ म्हणतात, तुम्ही जिथेही असाल तिथेच देव येत आहे. तुम्ही जिथेही असाल स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहे. आज तुमचे मन कदाचित थकले असेल तर स्वामी समर्थ तुम्हाला म्हणतात, धीर धर, तू जिंकतोस. तुमच्या जीवनात जे काही अडचण आली ते तुम्हाला घडवण्यासाठी आले आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आत्मविश्वास ठेव, स्वतःवर विश्वास ठेव. स्वामी समर्थ म्हणतात, तुम्ही तुमच्या मनाचा मालक बनलात तर तुम्ही जगाचा मालक बनाल. मनावर नियंत्रण म्हणजे विचारांचे नियंत्रण. जर तुम्ही तुमचे विचार नियंत्रित करू शकत असाल तर तुमचे जीवन सुद्धा नियंत्रित होईल. स्वामी समर्थ म्हणतात, मनाचा कचरा दूर करा तर जीवन स्वच्छ होईल. मनात नेहमी नकारात्मक विचार येतात, पण स्वामी समर्थ सांगतात, तुम्ही त्या विचारांना कधीच तळ देऊ नका. तुम्ही जे विचार करता ते तुमचे भविष्य बनवतात. धर्म म्हणजे फक्त पूजा नाही, धर्म म्हणजे सत्य, न्याय आणि कर्तव्य. स्वामी समर्थ म्हणतात, धर्म पाळणे म्हणजे स्वतःला पवित्र बनवणे. धर्म म्हणजे ज्याने दुसऱ्याला त्रास न दिला तोच खरा धर्म मानतो. स्वामी समर्थ म्हणतात, धर्म म्हणजे तुमचे शब्द, तुमचे कर्म, तुमचे विचार हे सगळे पवित्र असले पाहिजेत. जीवनात अडचणी येतात पण अडचण म्हणजे आपली परीक्षा आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जर तुम्ही संकटातही शांत राहिलात तर देव तुमच्याशी आहे. धीर म्हणजे काहीही संकट आले तर शांत राहणे. आपण जेव्हा धीर धरतो तेव्हा आपला आत्मा वाढतो. स्वामी समर्थ म्हणतात, तुम्ही धीर धरला तर देव तुमच्या पाठीशी उभा राहील. आपला स्वभाव बदलणे कठीण असते, पण स्वामी समर्थ म्हणतात, मन बदलल्याशिवाय आयुष्य बदलत नाही. आपण जर आजचा दिवस बदलू इच्छित असाल तर आजचा विचार बदल. स्वामी समर्थ म्हणतात, जर तुम्ही स्वतःला बदलाल तर तुमचे जग बदलेल. आपल्या मनात येणारे विचार हे आपल्या कर्मांना दिशा देतात. शांती म्हणजे फक्त शांत वातावरण नाही, शांती म्हणजे मनाचे शांतपणा. स्वामी समर्थ म्हणतात, तुमचे मन शांत असेल तर तुम्ही काहीही करू शकता. मन शांत ठेवण्यासाठी दैनिक 5 मिनिटे ध्यान करा. ध्यान म्हणजे तुमच्या विचारांना एक ठिकाणी ठेवा. स्वामी समर्थ म्हणतात, तुम्ही ध्यान केलात तर देव तुमच्या जवळ येतो. भक्ती म्हणजे फक्त देवाचे नाव घेणे नाही, भक्ती म्हणजे सदैव देवाच्या स्मरणात राहणे. स्वामी समर्थ म्हणतात, भक्ती म्हणजे मनाचे परम पवित्र कार्य. तुम्ही जे काही कराल ते देवाच्या नावाने करा.
स्वामी समर्थ म्हणतात तुमचे जीवन हेच भक्तीचे मंदिर आहे. कर्म करणे आवश्यक आहे, परिणामाची चिंता न करता. स्वामी समर्थ म्हणतात कर्म करा, परिणाम देवावर सोडा. आपण जेव्हा परिणामाची चिंता करतो तेव्हा मन उलट पालथ होतं. स्वामी समर्थ म्हणतात मन शांत असेल तर कर्म उत्कृष्ट होतात. स्वामी समर्थ म्हणतात जो भक्त माझ्या नावावर विश्वास ठेवतो तो कधीच हरत नाही. तुम्ही जर स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवली तर तुमचे सर्व अडथळे दूर होतील. स्वामी समर्थ म्हणतात तुम्ही जेव्हा तो देवाला पुकारता तो देव तुमच्या सोबत येतो. आता तुमच्या जीवनात काही समस्या असली तुम्ही स्वामी समर्थांचे नाव घेऊन मन शांत करा. स्वामी समर्थ म्हणतात तुम्ही तुमच्या मनाला नियंत्रित करा तर तुम्ही जगाला नियंत्रित करू शकता. स्वामी समर्थ म्हणतात तुम्ही जे काही कराल ते परमेश्वराच्या नावाने करा. तुम्ही जर हे संदेश पाळाल तर तुमचे जीवन बदलेल. स्वामी समर्थ म्हणतात मन हे तुमचे घर आहे, ते घर स्वच्छ ठेवा. आपल्या मनात नकारात्मक विचार येतात पण त्यांना मनात राहू देऊ नका. तुम्ही ज्या गोष्टींवर जास्त वेळ विचार करता ते तुमच्या जीवनात वाढतात. स्वामी समर्थ म्हणतात तुमचे विचार तुमचे भविष्य बनवतात. दैनिक 5 मिनिटे शांत बसा, मनातील विचार ओढा आणि फक्त एकच शब्द पुन्हा पुन्हा म्हणा, शांती. भक्ती म्हणजे फक्त देवाचे नाव घेणे नाही, भक्ती म्हणजे देवाच्या मार्गावर चालणे. स्वामी समर्थ म्हणतात भक्ती म्हणजे तुमची आत्मा पवित्र होणे. भक्ती म्हणजे तुम्ही कष्टात असाल तरीही देवावर विश्वास ठेवणे. धर्म म्हणजे आपण योग्य आणि चुकीच्या मध्ये फरक ओळखणे. स्वामी समर्थ म्हणतात धर्म पाळला तर मन शांत राहते. धर्म म्हणजे दुसऱ्याला त्रास न देणे, दुसऱ्याला मदत करणे आणि सत्य बोलणे. जीवनात संकट येते पण संकट म्हणजे तुमच्या शक्तीची परीक्षा असते. स्वामी समर्थ म्हणतात धीर धरल्यावर देव आपल्याला सोडत नाही. धीर धरला तर संकट कितीही मोठे असले तरी तुम्ही जिंकलात. आपला स्वभाव बदलणे कठीण असते पण स्वामी समर्थ म्हणतात स्वभाव बदलला तर जीव बदलते. आपल्या वागण्यात प्रेम, शिस्त आणि संयम असला पाहिजे. स्वामी समर्थ म्हणतात तुम्ही स्वतःला बदललात तर लोक बदलतील. शांती म्हणजे मनात स्थिरता असते. स्वामी समर्थ म्हणतात मन शांत असेल तर जीवन शांत होईल. ध्यान करा, मन शांत करा आणि स्वामी समर्थांचे नाव स्मरण करा. स्वामी समर्थ म्हणतात तुम्ही जिथेही असाल स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत. तुम्ही जे काही करू ते स्वामी समर्थांच्या नावाने करा. आपल्या जीवनात यश येईल. मन शांत करून स्वामींची चरणी बसून तुम्ही 4 प्रतिमांपैकी एक प्रतिमा मनापासून निवडली आहे. ही निवड योगायोग नाही, हा स्वामींचा संकेत आहे. स्वामी म्हणतात ज्याच्या मनात श्रद्धा आहे त्याच्या जीवनात मी आधीच कार्य सुरू केलेले असते. 4 प्रतिमा म्हणजे 4 अवस्था, 4 दिशा, 4 प्रकारची कर्मफळे. हळूहळू समजावून सांगा. मन शांती, कर्मशुद्धी, भाग्यउदय, संकटमुक्ती. तुम्ही कोणती प्रतिमा निवडली ही तुमच्या आतल्या आवाजावरून ठरले जात आहे आणि आतला आवाज हा स्वामींचाच असतो. भक्तांनो, स्वामी जेव्हा जवळ असतात तेव्हा संकेत देतात. मन शांत होणे, कारण नसताना डोळ्यात पाणी येणे, स्वामीचे नाव वारंवार ऐकू येणे, जुनी अडचण अचानक सुटण्याची वाट दिसणे, हे संकेत आले असतील तर समजा स्वामींनी तुमची विनंती केली आहे, ऐकली आहे. तुमच्या जीवनात थांबलेली गोष्ट पुन्हा सुरू होणार आहे. उशीर झाला आहे पण नकार नाही. स्वामी म्हणतात मी वेळ पाहतो, तुझा धीर पाहतो आणि मगच फळ देते. आर्थिक चिंता कमी होईल, घरातील तणाव निवळेल, आरोग्य सुधारेल, मनात नवीन आशा निर्माण होईल. भक्तांनो, स्वामी कधीच चुकत नाहीत पण आपण अनेकदा घाई करतो. जे मिळणार आहे ते नक्की मिळेल, फक्त योग्य वेळी. जेव्हा तुम्ही अपेक्षा सोडता तेव्हा स्वामी कृपा करतात. जेव्हा तुम्ही मनापासून स्वामींवर सोपवता म्हणता तेव्हाच अडचणी हलक्या होतात. आजपासून पुढचे काही दिवस तुमच्या जीवनात छोटे छोटे बदल दिसतील. हे बदलच मोठ्या कृपेची सुरुवात असते. स्वामी तुमच्या पाठीशी उभे आहेत, फक्त विश्वास ठेव.
भक्तांनो, आता कमेंटमध्ये नक्की सांगा, या 4 प्रतिमांपैकी तुम्ही कोणती प्रतिमा निवडली होती? पहिली, दुसरी, तिसरी, चौथी? फक्त नंबर लिहा. स्वामी समर्थ वाचत आहेत. हा संदेश जर मनाला स्पर्श करून गेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ त्या भक्तांपर्यंत पोहोचवा ज्यांना स्वामींच्या शब्दांची गरज आहे. स्वामी समर्थ सर्वांचे कल्याण करो, सर्वांना सुख, शांती आणि समाधान देवो. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, जर अजूनही तुमचे मन शांत बसले नसेल तर समजा स्वामी तुम्हाला अजून काही सांगायचे काही संदेश असे असतात जे पहिल्यांदा समजत नाही पण मनात खोलवर उतरतात. जेव्हा स्वामी कृपा करायला लागतात तेव्हा ती मन बदलतं. तुमच्या विचारात हळूहळू सकारात्मकता येते आणि नकारात्मक गोष्टी दूर होऊ लागतात. चिंता कमी होणे, झोप सुधारणा, देवाचं नाव आपोआप ओठावर येईल. तुम्ही जी इच्छा मनात ठेवली आहे ती स्वामींना माहीत आहे. ती इच्छा उशिरा पूर्ण होईल पण अर्धवट राहणार नाही. स्वामी म्हणतात, मी जे देतो ते टिकणारं देतो. जर आज तुमच्या आयुष्यात अंधार वाटत असेल तर समजा प्रकाश जवळच आहे. स्वामी कधीच भक्ताला एकटं सोडत नाही, फक्त कधी कधी शांत राहतात. ही शांतताच कसोटी असते. ज्यांनी हार मानली नाही त्यांच्यासाठी स्वामींचा आशीर्वाद जवळ आलाय. पुढच्या काही दिवसात तुम्हाला असा अनुभव येईल की देव तुमच्याशी बोलतो आहे. आता काही क्षण शांत बसा, स्वामींचं नाव मनात घ्या. जे काही हवं आहे ते स्वामींच्या चरणी सोपवा. जे जे समजवत या भागात जे काही जाणवलं ते कमेंटमध्ये नक्की लिहा. स्वामी तुमच्यावर कृपा करू.